मुलांनो नमस्कार. आज आपल्याला विज्ञान भाग 2 मधील परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह हा धडा आपल्याला पाहायचा आहे. मुलांनो 8वीला 7वीला तुम्ही पाहिला असाल परिसंस्था म्हणजे काय, की ज्या ठिकाणी सजीवाचा निवास आहे, ज्या ठिकाणी पर्यावरणाच्या ज्या ठिकाणी सजीव राहतात, अनेक प्रकारचे, आता मोठं वृक्ष आहे त्याच्यावर सुद्धा अनेक प्रकारचे प्राणी असतात, वनस्पती असतात, मग झाड सुद्धा एक परिसंस्था आहे. किंवा तुमचं पाणी असेल, तळ असेल, त्याच्यामध्ये वनस्पती, प्राणी, अनेक प्रकारचे दुसरे सरपटणारे सुद्धा प्राणी असतात, ती सुद्धा एक जलीय परिसंस्था आहे. तर मुलांनो, अशा परिसंस्थेमधील ऊर्जा प्रवाह कशा प्रकारचा असतो हे आपल्याला या धड्यामध्ये पाहायचं आहे. परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह, याच्यामध्ये सजीवाचं वर्गीकरण करत असताना आपण पोषण पद्धतीनुसार सजीवांचं वर्गीकरण या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे त्या सजीवाचं पोषण कशा प्रकारचं आहे. या ठिकाणी स्वयंपोषी म्हणजे उत्पादक. आता तुम्हाला माहिती आहे वनस्पती स्वतःच अन्न स्वतः तयार करतात, म्हणून त्यांना स्वयंपोषी असं म्हणतात, आणि त्यांना आपण उत्पादक असं म्हणतो. परपोषी म्हणजेच भक्षक. काही जे प्राणी असतात ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही. उदाहरणार्थ अनेक प्रकारचे जे काही कीटक आहेत ते गवताला खातात, म्हणजे ते गवताचं भक्षण करतात, ते परपोषी आहे. कीटक किंवा इतर प्राणी स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात का? करत नाही, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? परपोषी असं म्हणतो. मृतोपजीवी. मृतोपजीवी म्हणजे काय मुलांनो? जे प्राणी मेलेल्या सजीवावर जगतात, मेलेले सजीव आपला अन्न म्हणून वापर करतात, अशा प्रकारच्या सर्व सजीवांना आपण काय म्हणतो? मृतोपजीवी. आणि मुलांनो, विघटक म्हणजे काय? वनस्पती किंवा प्राणी मेल्यानंतर जमिनीमध्ये काही सूक्ष्मजीव त्याचं विघटन करतात, अशा प्रकारच्या सजीवांना आपण विघटक म्हणतो. तर मुलांनो, या ठिकाणी तुम्हाला स्वयंपोषी, परपोषी, मृतोपजीवी आणि विघटक या 4 गोष्टी समजल्या असतील. आता या ठिकाणी सभोवतालच्या परिसंस्थेतील भक्षक स्तर कशा प्रकारचा असतो? या ठिकाणी 4 प्रकारचे मुलांनो भक्षक स्तर आहेत. प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक, सर्वोच्च भक्षक आणि उभयाहारी म्हणजे मिश्राहारी भक्षक. या ठिकाणी मुलांनो, सभोवतालच्या परिसंस्थेतील भक्षक स्तरांचा जेव्हा आपण विचार करतो, त्या ठिकाणी प्राथमिक भक्षक म्हणजे शाकाहारी. उदाहरणार्थ एखादा कीटक गवताला जर खात असेल तर तो शाकाहारी आहे, त्याला आपण काय म्हणतो? प्राथमिक भक्षक म्हणतो. या ठिकाणी बघा, नागतोडा हा एक प्रकारचा कीटक आहे, खार आहे, हत्ती आहे. हे काय? कुठल्याही प्रकारचे प्राणी खात नाही, फक्त गवताला किंवा वनस्पतीला खात असतात, म्हणून त्यांना आपण प्राथमिक भक्षक किंवा शाकाहारी प्राणी म्हणत असतो. द्वितीयक भक्षक म्हणजे मांसाहारी. जे प्राणी फक्त प्राण्यांना खातात, काय म्हणलं मी? प्राण्यांना खातात, त्यांना मांसाहारी म्हणतात. उदाहरणार्थ बेडूक, घुबड, कोल्हा हे काय करतात? फक्त प्राण्यांना खातात किंवा प्राण्यांचं मांस खातात, म्हणून त्यांना मांसाहारी म्हणतात आणि त्यांना द्वितीयक भक्षक असे म्हणतात. सर्वोच्च भक्षक म्हणजे काय मुलांनो? वाघ आणि सिंह. यांना सर्वोच्च भक्षक का म्हणतो मुलांना आपण? कारण वाघ आणि सिंहाला कोणी खात नाही, म्हणून यांना सर्वोच्च भक्षक म्हणतो. उभयाहारी म्हणजेच मिश्राहारी म्हणजे काय? अशा प्रकारचे प्राणी की जे की वनस्पती सुद्धा खातात आणि प्राणी सुद्धा खातात, त्यांना आपण उभयाहारी किंवा मिश्राहारी म्हणतो. उदाहरणार्थ माणूस, अस्वल. आपण माणसं वनस्पती म्हणजेच अन्न पदार्थ खातो, त्याचबरोबर मांस खातो, म्हणून आपल्याला उभयाहारी किंवा मिश्राहारी म्हणतात. अस्वलचं तसंच आहे. अशा प्रकारे मुलांना या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सभोवतालच्या परिसंस्थेत भक्षक स्तरांचा आपण या ठिकाणी विचार केला. प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक,
सर्वोच्च भक्षक आणि उभयाहारी म्हणजे मिश्राहारी अशा प्रकारचा भक्षकाचा स्तर कशा कशा प्रकारचा आहे या ठिकाणी विचार केला. मुलांनो, आता पुढचा मुद्दा तुम्हाला समजून घेण्यापूर्वी तुम्हाला एक 2-3 गोष्टी समजणं आवश्यक आहे. काय म्हणलं मी? उत्पादक म्हणजे वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करणारे आणि भक्षक म्हणजे परपोषी म्हणजे वनस्पतींना खाणारे काही जे प्राणी असतात त्यांना भक्षक असे म्हणतात. आणि हे प्राणी, काही प्राणी मेलेल्या प्राण्यावर जीवन जगतात, त्या मेलेले प्राण्यांचं मांस खातात, त्यांना मृतोपजीवी अशा प्रकारचे प्राणी म्हणतो आपण. आणि प्राणी मेल्यानंतर जे काही, जेव्हा प्राणी मरत असतात, समजा काही वेळेस आपण रस्त्याने कुत्रा मेलेला पाहतो आणि बऱ्याच दिवसांनी आपण पाहिलं त्या ठिकाणी की त्या ठिकाणी कुत्र्याचा अवशेष दिसत नाही, त्या कुठल्याही प्राण्याचा अवशेष आपल्याला दिसत नाही. का दिसत नाही? की मुलांनो, जमिनीमध्ये जे काही सूक्ष्मजीव असतात ते पूर्णपणे सूक्ष्मजीव त्या मेलेल्या सजीवाचं विघटन करतात. आणि जे सजीव त्या मेलेल्या सजीवाचं विघटन करतात त्याला आपण विघटक अशा प्रकारचे प्राणी म्हणतो. म्हणजेच ते जमिनीमध्ये असतात, त्यांना आपण विविध प्रकारचे बुरशी किंवा सूक्ष्मजीव असं म्हणतो. त्यांचे नाव काय आहे? विघटक. म्हणून मुलांना या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल, उत्पादक, भक्षक, मृतोपजीवी आणि विघटक. मृतोपजीवी म्हणजे काय? मेलेल्या प्राण्यांचे मांस खाणारे प्राणी म्हणजे मृतोपजीवी, किंवा मेलेल्या प्राण्यांच्या मांसावर जगणारे जे प्राणी आहेत त्यांना आपण मृतोपजीवी असं म्हणतो. आणि भक्षकाचा स्तर या ठिकाणी पूर्णपणे पाहिलं. पण यानंतरचा मुद्दा आहे अन्न साखळी व अन्न जाळे. अन्न साखळी व अन्न जाळे कशाला म्हणायचं? मुलांना या ठिकाणी मी एक अन्न साखळी दिलेली आहे. गवताला नागतोडा खातो, नागतोड्याला बेडूक खातो, बेडकाला साप खाते, सापाला ससा खाते. म्हणजे ही एक प्रकारची अन्न साखळी आहे. याला अन्न साखळी का म्हटलं मी? की गवतामधलं अन्न नागतोड्यामध्ये जाते, नागतोड्यामधलं अन्न बेडकामध्ये जाते, बेडकामधलं अन्न सापामध्ये, सापामधले ससामध्ये. अशा प्रकारे अन्नाचं हस्तांतरण एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे जर होत असेल त्याला आपण अन्न साखळी म्हणतो. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारचा अर्थ या ठिकाणी मी दिलेला आहे. अन्न साखळी म्हणजे काय? उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी हे काय प्रकार आहे तुम्हाला मी वरी सांगितलेला आहे. मुलांनो, उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यामध्ये आंतरक्रिया विशिष्ट क्रमाने जर होत असेल, तशा प्रकारची साखळी जी असते ती क्रमाची जी काही साखळी असेल त्याला आपण अन्न साखळी म्हणतो. म्हणजे एखाद्या अन्न साखळीमध्ये उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यांच्या सर्वांमध्ये आंतरक्रिया विशिष्ट क्रमाने जर होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? अन्न साखळी असं. तर अशा प्रकारे मुलांनो, अन्न साखळीमध्ये अन्नाचं हस्तांतरण एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे होत असते आणि त्या अन्न साखळीमध्ये उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी या तिन्हीमध्ये आंतरक्रिया विशिष्ट क्रमाने जर होत असेल तर त्याला आपण अन्न साखळी असं म्हणतो. या ठिकाणी मुलांनो, दुसरा मुद्दा आहे अन्न जाळे. अन्न जाळे कशाला म्हणायचं? मुलांनो, अनेक प्रकारच्या अन्न साखळीचा एकत्र संचय म्हणजे अन्न जाळे. मी काय म्हणलं? अनेक प्रकारच्या अन्न साखळीचा एकत्र संचय म्हणजे अन्न जाळे. बघा आता, गवताला नागतोडा खाते, नागतोड्याला बेडूक खातो, बेडकाला साप, सापाला ससा. ही एक अन्न साखळी. त्याच्यामध्ये पुन्हा दुसरा मुद्दा काय असेल? गवताला हरिण खाते, हरणाला कोल्हा खाते, कोल्ह्याला पुन्हा वाघ खाते. दुसरी अन्न साखळी. गवताला पुन्हा बकरी खाते, बकऱ्याला कोल्हा, कोल्ह्याला पुन्हा दुसरे प्राणी खातात. म्हणजे अन्न जाळे म्हणजे काय? अनेक अन्न साखळ्यांचा एकत्र संचय असणे म्हणजे काय? अन्न जाळे. या ठिकाणी मुद्दा मी दिलेला आहे अन्न साखळी, अन्न जाळे. अन्न साखळीचा अर्थ तुम्हाला सांगितलं, अन्न साखळी सांगितली. आणि अन्न जाळे म्हणजे काय? अनेक प्रकारच्या अन्न साखळ्यांचा संच एकत्र असणे.
किंवा अनेक प्रकारच्या अन्न साखळ्यांचा संच म्हणजे काय? अन्न जाळे. तर या ठिकाणी हे अन्न जाळे या ठिकाणी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर उदाहरणार्थ या ठिकाणी अन्न जाळ्याचं उदाहरण आहे, अनेक प्रकारचं गवत, अनेक प्रकारच्या वनस्पती एखादा कीटक खात असतो आणि तो कीटक बेडूक, पाल आणि पक्षी अशा अनेक प्रकारच्या प्राण्यांचा तो भक्षक राहत असतो. म्हणून या ठिकाणी अन्नजाळांचा जर विचार केला तर कीटक अनेक प्रकारच्या गवताला खातो आणि या कीटकाला अनेक प्रकारचे प्राणी बेडूक, पाल, पक्षी सारखे खातात आणि हे सर्व अन्न साखळी आणि अन्न जाळे. मुलांनो, पेज नंबर 81 7.1, पेज नंबर 82 7.2 अशा प्रकारची आकृती तुम्हाला पुस्तकात पाहिजे आहे आणि अभ्यास करायचा आहे. बाकी आपण नंतर